रायगड, पनवेल, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पहा क्रांती सम्राट, आपल्या हक्काचं व्यासपीठ. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन या वकील संघटनेच्या वतीनं नवोदित वकिलांना न्यायपद्धतीत सतत होणारे बदल, नवनवे निकाल आणि न्यायनिवाडे आणि कायद्याने सांगितलेली कार्यपद्धती यांची माहिती व्हावी यासाठी राज्याचे माजी उपमंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ दिवंगत ॲडव्होकेट दत्ताजी खानविलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कायदेविषयक व्याख्यानमाला आयोजित केली होती. शनिवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता अलिबाग न्यायालयात पार पडलेल्या या मालेतील चौथे पुष्प प्रसिद्ध वक्ते, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेश वासवानी यांनी आपल्या व्याख्यानातून गुंफले. त्यांनी आपल्या व्याख्यानात जामीन तसेच पुरावा कायद्यातील कलम 65 ब बद्दल बोलताना सांगितलं की न्यायनिवाड्यातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ई-सिग्नेचर आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करताना वकिलांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल विस्तृत माहिती दिली. वासवानी यांनी पुढे आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून सांगितलं की न्यायालयातील सादरीकरण कसे असावे, कस्टडीचे महत्त्व, फसवणूक जामीन, अंतरिम जामीन आणि आत्महत्या कधी सिद्ध होते, चार्जशीट मधील चुका कशा शोधायच्या, बलात्कार आणि पॉस्को खटल्यामध्ये वापरले जाणारे पुरावे, घटस्फोट, हुंडाबळी, स्त्रीधन अशा केसमध्ये काय पुरावे सादर करणं गरजेचं आहे, त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे याबद्दलही परिपूर्ण माहिती दिली. यासाठी जुने आणि नजीकच्या काळातील केस लॉ न्यायनिवाडे यांचे विषय सूचीनुसार स्वतः तयार केलेले चार्ट ही त्यांनी उपस्थित वकिलांना दिले. यानंतर झालेल्या चर्चासत्रात वकिलांना प्रश्नोत्तराच्या स्वरूपातही विस्तृत माहिती दिली.